महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कोकण विभाग पत्रकार संघाच्या महाआरोग्य मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद। शेकडो ग्रामस्थांनी केली आरोग्य तपासणी। नेरळ कोकण विभाग पत्रकार संघाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी मेळाव्यात उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी केली। पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी या हेतूने संघाचे जिल्हाध्यक्षांच्या संकल्पनेने मार्गाची वाडी पात्रज येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातील ग्रामस्थांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते। त्याला मार्गाची वाडी पात्रज या आदिवासी बहुल भागातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन 500हून अधिक ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेत नामवंत तज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवरील तपासण्या केल्या। कोकण विभाग पत्रकार संघ सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असतो। संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देत असतानाच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे। कर्जत तालुक्यातील आदिवासी बहुल भागात संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत। रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे, दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य पुरवणे, याशिवाय ग्रामीण भागातही अवयवदानाचे महत्त्व पटावे यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करून अनेकांना अवयवदानासाठी प्रवृत्त केले आहे। सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या कोकण विभाग पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा समितीच्या वतीने कोरोनाच्या काळातही चांगले कार्य केले आहे। आदिवासी भागात उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या मार्गाची वाडी पात्रज येथील समाज मंदिरात रविवार दिनांक 25 डिसेंबरला महाआरोग्य मेळावा संपन्न झाला। यात विविध आजारावरील तज्ञ डॉक्टर सहभाग घेतला। यात स्त्रीरोग चिकित्सक डॉक्टर भगवान कराळे, डॉक्टर निलेश यादव, डॉक्टर साजुका काठे, हृदयरोग तज्ञ डॉक्टर संजीवदास राव, दंत चिकित्सक गणेश मेंगाल, डॉक्टर अप्पा गोगाकर यांनी नेत्र तपासणी केली। तसेच डॉक्टर कमलेश खाडे, डॉक्टर राकेश पाटील, डॉक्टर भारद्वाज यांनी जनरल तपासण्या केल्या। यावेळी कळंब खांडस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवकांनी ECG रक्त चाचण्या केल्या। यावेळी खांडस, आंबिवली, ओलमन आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। या शिबिरात सुमारे 200 गरजू रुग्णांना पत्रकार संघांकडून मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले। त्याचप्रमाणे राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई मेहरा यांच्या वतीने 800 आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे, महिलांना साड्या व मिठाईचे वाटप केले। तर युनिकॉर्न सिक्युरिटी कडून 25 बेरोजगार तरुणांची रोजगार नोंदणी केली। या मेळाव्यासाठी पात्रज ग्रामपंचायतीकडून शिबिरार्थीसाठी वाहन व्यवस्था करण्यात आली होती। महाआरोग्य मेळाव्यासाठी राधा मीरा ट्रस्टचे व्यवस्थापक रंजन पिल्लई, महेश आगे, ग्रुप ग्रामपंचायत पात्रजच्या सरपंच जोशना गोडविंदे, ग्रामसेवक बालकृष्ण मोरे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कल्याण डोंबिवली अध्यक्ष गणेश तिखंडे, सिने अभिनेत्री ममता जितवानी, अंकुश गोडविंदे, डोंगरपाडा आश्रमशाळेचे प्राचार्य रमेश चव्हाण, दिव्यांग गिर्यारोहक जनार्दन पानमंद, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शरद तवळे, तसेच सह्याद्री आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कांता पादीर, मंगळ कैवारी, अश्विन पादीर, सीताराम कैवारीसह मार्गाची वाडी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली। आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर गीत गाऊन मान्यवर डॉक्टरांचे स्वागत केले। यावेळी पत्रकार संघाच्या वतीने सर्व डॉक्टर व मान्यवरांना शाल, पुष्प, सन्मानपत्र आणि तुळशीचं रोपटं देऊन सन्मानित करण्यात आले। हृदयविकार तज्ञ डॉक्टर संजीवदास राव यांनी फीत कापून शिबिराचे उद्घाटन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागुची वाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र आडारी, ताडवाडी शाळेचे शिवप्रताप लाखे यांनी केले। शिबिरात वारे कृषी विद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थी तसेच शिवक्रांती सामाजिक संस्थेचे अविनाश भोईर, परिवर्तन फाउंडेशनचे सुनील मसे स्वयंसेवी म्हणून काम केले। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक बोराडे,
स्वामीनाथ वेहेलेसह सहसचिव मोतीराम पादीर, निकेश गायकर, सुनील जाधव यांनी व्यवस्थापन केलं. शिबिराला पत्रकार दीपक पाटील, अजय गायकवाड, नरेश जाधव आवर्जून उपस्थित होते. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.